सावरकरांच्या चरित्रावरती अनेक अभ्यासक मोकळेपणाने बोलत आहेत किंवा सावरकरांचा इतिहास आता समोर यायला लागला आहे किंवा त्याच्यावरती चर्चा व्हायला लागल्या आहेत. याआधी सावरकरांचा इतिहास कायम दाबूनच ठेवण्यात आला. म्हणजे आत्ता जसं आपण पाहिलं की बा तो रणदीप हुडा यांनी जो सावरकरांवरती चित्रपट बनवला, तेव्हा त्या चित्रपटाबद्दलच्या अनेक कहाण्या, मला त्या कहाणीमध्ये काही रस नाही की बा तो चित्रपट आधी कोण करणार होतं, मग रणदीप हुडांकडे का आला वगैरे वगैरे. आणि त्यांनाही पण हितचिंतकांनी सांगितलं की हा करू नका. तेच पण रणदीप हुडासारख्या व्यक्तींनी आपलं घरदार, म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्याच्याकरता शेती वगैरे सुद्धा त्यांची गहाण ठेवली होती, अशा सुद्धा चर्चा आहे. घर सुद्धा गहाण ठेवलं आणि तो चित्रपट बनवला. यावरती अनेक लोक असेही म्हणतात की बा आपला मराठी माणूस चित्रपट करू शकत नाही का? अहो, झालाय ना चित्रपट. बाबूजींनी म्हणजे सुधीर फडकेंनी तो चित्रपट केलेलाच आहे. पण हिंदी भाषेत जर का एक अमराठी माणूस तो चित्रपट करतोय तर याचा तुम्हाला अभिमान असायला हवा ना. काय विरोधाला विरोध करायचा असेल तर कुठल्याही गोष्टीत विरोध करता येतो. आता हिंदी भाषेत तुम्ही म्हटलं तर आपण पाहिलंच की सावरकरांचं साहित्य अनेक वर्षापासून दबलं गेलेलं आहे. जसं आपण 1857चा स्वातंत्र्य संग्राम, तसंच दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीयांनाही हा इतिहास माहीत नाही आहे. पण तो पोचावा तर हा एक पहल आहे हिंदी भाषेत हा चित्रपट काढण्याचा, असं म्हणायला हरकत नाही. हे नक्कीच महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण नेहमी जेव्हा आपण चर्चा करतो अशा इतिहासावर किंवा असल्या विषयांवर, तेव्हा हे फक्त सावरकरांबद्दलच नाही तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर का बघितला तर आज महाराष्ट्रामध्ये एका मराठी माणसाला जेवढा तो इतिहास माहिती असतो, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या वाक्यानुसार तो त्यांना माहिती असतो, वाक्याच्या वाक्य पाठ असतात, पण तो इतिहास आपल्याला राणा प्रतापांचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे का? तर नाही आहे. तर माझं म्हणणं कायम हेच आहे, माझं म्हणणं किंवा जे इतिहासाचे अभ्यासक लोक आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की इतिहास एक्सचेंज व्हायला हवा, राणा प्रतापांचं गिव्ह अँड टेक व्हायला हवं. आणि जर का सावरकर हिंदीमध्ये जर का हिंदी लोकांपर्यंत पोहोचत असतील हिंदी भाषेत तर उत्तमच आहे ना. तसंच प्रत्येक क्रांतिकारक पोचायला हवा. त्यासाठीच कन्नडमध्ये काही ठिकाणी त्यांच्या साहित्याचे काही खंड, त्यांचे भाग निघालेले आहेत. समग्र सावरकर. आणि अजूनही काही खंड निघणार आहेत, बाकी आहेत. त्यामुळे कन्नडी लोकांना सावरकर माहिती आहे. किंवा ज्या संसदमध्ये जेव्हा त्यांच्या फोटोबद्दल विवेचना केली होती लोकांनी, तेव्हा कन्नडच्या लोकांनीही त्याच्यावरती आक्षेप घेतला. हो, बिलकुल बरोबर आहे. म्हणून सावरकर हे जर हिंदी भाषेत जर चित्रपट निघत असेल तर हे चांगलीच गोष्ट असेल. अतिशय चांगली. आणि त्यामागचं कारण